आपल्या मुलींना स्त्रीरोग तज्ज्ञांकडे कधी घेऊन जायला पाहिजे? साधारणतः बघायला गेलं तर 10 ते 12व्या वर्षी आपण आपल्या मुलींना स्त्रीरोग तज्ज्ञाकडे, गायनेकोलॉजिस्टकडे घेऊन जायला पाहिजे. का बरं त्यावेळेस आपण घ्यायला पाहिजे? तिची अजून पाळी पण नाही आली, तरी पण का घेऊन जायला पाहिजे? ॲक्च्युली मुली फार क्युरियस असतात त्या फेजमध्ये. त्यांच्या शरीरामध्ये चेंजेस व्हायला लागतात, जसं की छातीचा आकार वाढणे, ॲक्झिलरी काखेमध्ये केस येणे, खालच्या प्रायव्हेट पार्ट्सला केस येणे, कोणाला चिकट त्रास सुरू होतो, कोणाचं पोट दुखायला लागतं. जर आपण आपल्या मुलीला ह्या सगळ्यांची जाणीव एखाद्या तज्ज्ञ लोकांकडून दिली तर तिच्या मनात असणारे गैरसमज फार दूर होतात. नाहीतर आज त्यांना जर काही डाऊट वाटला तर ते जस्ट गुगलला विचारणार किंवा त्यांचे 10 ओपिनियन येणार त्या सगळ्या गोष्टींचे. पण त्यावेळेस जर आपण योग्य लोकांकडनं मार्गदर्शन भेटले तर मनातले कन्फ्युजन दूर होतात. ते कोणाला बोलतात माहिती आहे, असं होत आहेत म्हणून ते त्यांच्या मैत्रिणींना बोलतात, फार तर फार आईला बोलतात. मग ते फार मिसकन्सेप्शन त्यांच्यामध्ये येण्याच्या पेक्षा ते डॉक्टरांकडे आलेले कधीही चांगले. तर 10 ते 12 वर्षांना हे आपण रेग्युलरली म्हणलं, पण जर हे सिम्पटम्स जसे मी सांगितले की ब्रेस्टची साईज वाढते किंवा केस येतात, हे जर तुम्हाला वयाच्या 8व्या वर्षीच जाणवायला लागेल तर त्यावेळेस तुम्ही ताबडतोबच डॉक्टरांना दाखवायला आलं पाहिजे की हे लवकर चेंजेस आहेत का हे कळण्यासाठी. त्यावेळेसच तुमच्या आल्यानंतर तिला जे मुलीला आम्ही सगळं हे समजून सांगतो की काय असतं, घाबरायचं काही कारण नसतं, काउन्सिलिंग केल्या जाते तिची आणि त्याचबरोबर सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनबद्दल अवेअरनेससुद्धा केला जातं. आणि जर तिला त्या गोष्टीबद्दल माहिती असेल तर ती नक्कीच घाबरणार नाही आणि दॅट इज अ वेलकमिंग साईन. प्युबर्टी इज नॉट फॉर म्हणजे भीती वाटण्यासारखं काही नाही आहे, तर ती आनंदाने त्या गोष्टीला वेलकम करेल.